तर फ्रेंड्स बघा, आंघोळ वगैरे झाली, त्यांचं चपाती केली, ठेचा बनवला, सकाळचा भात आमटी आहे शिल्लक. आणि सकाळी काय झालं होतं, मी पोहे खाऊन गेले होते, त्यामुळे मला इतकी भूक लागली ना काय सांगायला नको. आणि तिथं कॅन्टीनमध्ये ना मला खायचं काही मनच केलं नव्हतं. अगदी थोडंसं स्नॅक तसं म्हणजे तुम्ही बघितलं मी लेस खाल्लं होतं आणि त्यानंतर मी कोक पिले होते तेवढंच. आणि त्यानंतर बघा मस्त बघा ठेचा आणि चपाती घेतलेली आहे. काय माहीत मला असं ठेचा चपातीच खाऊ वाटले. आलेल्या पहिल्या चपात्या केल्या मस्त, आलेल्या पहिल्या ठेचा केला, त्यानंतर लगेच चपात्या मस्त केल्या, कारण सकाळची कणिक होती ना, पटकन चपात्या करून घेतल्या. चल आता जेवण करते तर मग नंतर भेटते. तर फ्रेंड्स बघा जेवण झालं, जरासं लोळले, चालूशे गप्पा मारत वगैरे बसते. आता निलेश आलाय खालून, त्याला जेवायला वगैरे वाढते. टिकली पण पडली बघ माझी, इसलं डोकं झालं ना. हे असं माझं पूर्ण हे आणि हे उन्हात आज वेळ भरपूर उन्हात गेला ना, त्यामुळे इतकं दुखायला लागले ना. पहिल्या निलेशला जेवायला देते भात आणि आमटी. आता तुम्हाला वाटेल की मधूनच काय व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर ॲक्च्युली कालचा ब्लॉग बघितला, त्यानंतर खूप मोठा असा व्हिडिओ होत होता, म्हणून मी दुसरा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतच आहे. त्या दिवसाचं रात्रीचं छोटंसं रुटीन आणि नंतरच्याला मी तिथे व्हिडिओ स्टॉप केला बघा. तिथे मी बोलले होते की रिक्षावाल्याने आम्हाला कशा पद्धतीने फसवलं, कशा पद्धतीने आपल्याला गंडवतात हे रिक्षावाले वगैरे, ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार होते. पण व्हिडिओ खूप मोठा होता, म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करावं. तर आता पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने काय अनुभव आला, काय झालं ते नेमकं वगैरे. तर आजकालच्या जमान्यामध्ये खरं सांगते कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे आता अवघडच झालेलं आहे बघा. आणि इतकं म्हणजे लोक विचित्र निघालेले आहेत, कशा पद्धतीने कोणत्या अँगलनी आणि कसा विचार करतील ना अजिबात सांगता येत नाही. मलासुद्धा विशेष वाटतं की आपण खरंच लाईफमध्ये एवढासुद्धा आपण कधी विचार करू शकत नाही. काही लोकांची मेंटॅलिटी एवढी बेकार असते. कशासाठी मी बोलते, का बोलते हे समजणार आहे तुम्हाला पुढे. आणि त्यानंतर बघा इथे निमिष देत आहे भात आणि आमटी, आणि त्याला जर मी असा भात आणि आमटी दिला ना तर तो त्याच्यातून कालवून खात नाही. आता गेला आहे 8वीला, पण मी त्याला खूप वेळा म्हणते की तू असं स्वतः कालवून खात जा, पण नाही करतो. मग त्याला ॲक्च्युली भात तर बिलकुल आवडतं. मग मी तुम्हाला सकाळीच कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते, सकाळच्या स्वयंपाक पूर्ण दाखवलेला होता की मी त्यामध्ये त्याच्या आवडीची आमटी केली जेणेकरून तो खाईल. त्यानं दुपारी खाल्लीच नव्हती, नुसतं चपाती भाजीच तेवढंच खाल्लं होतं. तर म्हटलं आता निमिषला भात आमटी खा म्हणलं मी त्याला, कारण मला एक कंटाळा आला. चपाती ठेचा पण खाल्ला आणि साईडला थोडा भात होता तो पण त्याला खा वगैरे म्हटलं. मग त्यांनी भात आमटी आणि ठेचा चपाती पण खाल्ली. आणि कधी कधी बघा काही गोष्टी अशा असतात ना लाईफमध्ये, आपण विचार न करता पण काही गोष्टी घडतात. आपण म्हणतो की नाही आपण खूप चांगलो आहोत, मग चांगल्या गोष्टी चांगलं होतं, हे सगळ्यात चुकीचं आहे मला असं वाटायला लागलं आहे. कारण की कसं असतं, आपण जेवढं चांगलं असेल ना तेवढं दुनिया आपल्याला वाईट भेटते. माहीत नाही स्वामींच्या मनात काय असतं काय नाही. मला तर असं वाटतं की एक ना एक दिवस स्वामी आपलं चांगलंच करतील, यासाठी आपल्याला वाईट अनुभवातून आपल्याला जावं लागतं. त्यामुळे असे वाईट अनुभव येत राहतात पावली, आणि खचून न जातं त्याला सामोरं जाणं हे आपल्या सगळ्यात मोठी गोष्ट असते. तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा, आणि कशाबद्दल बोलते नक्की ऐका पुढे. त्या ओट्यावरचं सगळं राडा वगैरे इथं मी आवरून घेत आहे. आणि अजिबात बघा इथं भांडी वगैरे अजिबात मला धुवायची सुद्धा इच्छा झाली, कारण इतकं दिवसभर उन्हामध्ये गेला ना माझा अख्खा दिवस, आणि हेक्टिक होतं बघा. आणि इथं पुण्यामध्ये कसं आहे, ह्या गल्लीतनं गेलं आणि त्या गल्लीत पोचलो असं पण नाही ना, खूप सारं लांब असतं, ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं, प्रचंड असं ऊन आहे. पुण्यातच नाही सगळीकडंच ऊन आहे, पण थकायला होतं ना. त्यामुळे म्हणलं चला डिशवॉशर वगैरे काही लावणार नाही आता. आणि मेन म्हणजे ओटा तर ॲटलीस्ट साफ केला पाहिजे. तसं न झोपता भांडी जरी उद्या आवरली ना काही हरकत नसतं कधीतरी. आपल्याला म्हणतात ना स्वामीसुद्धा समजून घेतात आपल्याला आलेला थकवा म्हणा. आपण काही नाटक करत नसतो, काही नसतो, ते हे सगळं काही स्वामींना कळत असतं. त्यामुळं कधी काय करते मी, खूप सारा थकवा आला ना मी असे भांडी वगैरे ठेवून देते बेसिंगमध्ये, आणि सकाळी उठल्यानंतर मग डिशवॉशर वगैरे लावत असते. अशा पद्धतीने माझं चालू असतं. कारण काहीच करू शकत नाही माणूस, ज्यावेळेस एकटं ज्यावेळेस धावपळ करतो ना सगळीकडे, त्यास माणूस काही सुद्धा करू शकत नाही बघा. आता सगळा ओटा पूर्ण असं क्लीन करून घेते. कसं असतं, जिथं आपण जेवण वगैरे बनवतो तिथलं तरी खरकट ॲटलीस्ट साफ केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. भांड्याचं डिगा राहिला तर काही हरकत नाही. चला आता ओट्याचं पूर्ण असं क्लीन करून घेते आणि तुम्हाला नंतर भेटते. तर
फ्रेंड्स. आत्ता बसले बघा. हे बघा माझे डोळे बघा कसे झालेत माझे. खूप म्हणजे खूप थकलेत, दुखा लागलेत डोळे खूपच माझे. भांडी वगैरे आवरलं, फक्त ओटा पूर्ण साफ करून घेतला. आणि काय सांगू तुम्हाला, आज मावशी चाले नाहीत ना, त्यामुळं ना कपडे वाळू घालायचं आणखी राहिलेत. आता किती उशीर झाला, आता काही घालणार नाही मी, तसेच ठेवणार आहे कपडे आणि उद्या वाळू घालणार आहे सकाळी उठल्या पहिल्यांदा. तर आता खूप थकलेलं आहे, त्यामुळे मी झोपणार आहे. आणि आजचा हा ब्लॉग मी इथे न थांबवता उद्याचं मी रुटीन तुमच्यावर शेअर करणारच आहे. रिक्षावाला काय बोलला हे पण शेअर करणार आहे. त्यानंतर बघा, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. त्यानंतर सकाळ उजडलेली आहे आणि फ्रेश वगैरे झाली. आंघोळ वगैरे आणखी बाकी आहे माझी, भांड्याचा ढिगारा पण बाकी आहे. तर तुम्हाला काल बोललेच होते मी की कपडे वगैरे माझे वाळू घालायचे राहिलेले आहेत. तर मला चला कपडे वगैरे वाळू घालून घ्यावं. आणि कारण की ठेवून राहिलं ना मावशी तर आज पण येणार नाही आहे. काय झालं तिला कोणास ठाऊक, यायचंच नाव घेत नाही. मी पण तिला कॉल केला आहे. माझं एवढं डिपेंडन्सी नसते, मी स्वतःहून काम करायला घेतेच नाही म्हणलं तरी. तर तुम्हाला गोष्ट शेअर करायची होती की रिक्षाचा काय अनुभव आला. तर ॲक्च्युली काय झालं होतं माहिती आहे का, आम्ही वनाजवरून रिक्षा पकडून आलो होतो. कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही. तर रिक्षा पकडून आल्यानंतर आता आमची सोसायटी खूप मोठी आहे. तर सोसायटीचा एक रोड आहे मेन, त्यानंतर आत एक रोड जातो आणि मग आमच्या सोसायटीकडे वळायला एक रोड आणखी आत जातो, असा रोड आहेत ना. तर मग रिक्षावाल्याने काय केलं, आम्हाला तिथेच रोडला सोडलं. मी म्हटलं तुम्ही इथे का सोडता, म्हटलं होऊ द्या म्हटलं, आमचे किती पैसे व्हायचे तेवढे आम्हाला बिल्डिंग खालीच सोडा मला, आमच्या सोसायटीत नेऊन बिल्डिंग खाली. आणि आमची बिल्डिंग खरं तर आतल्या साईडला आहे जराशी, म्हणजे दोन बिल्डिंग सोडून झाल्यानंतर तिसरी बिल्डिंग आमची. तर मग तो म्हटला नाही मॅडम माझी गाडी आता स्टार्टच होणार नाही असं तसं. तर मी म्हटलं का असं, की इतक्या वेळ तर तुम्ही आला, तर सोसायटीचा बोर्ड दिसल्यानंतर तुम्ही तिथेच गाडी थांबवताय म्हटलं, पण हे चुकीचं आहे म्हटलं. तर मला एक क्षणभर ना विचार पडला की अरे जे हा माणूस असा का करतोय. तर नंतर मग माझ्या डोक्यात आलं की हां बरोबर आहे, ज्यावेळेस ते आज सोडायला त्यांना रिटर्न येतात ना, मग त्यावेळेस त्यांना तिथे थोडीच कन्झ्युमर वगैरे भेटणार आहेत, नाही भेटणार ना. त्यामुळे त्यांना आयडिया केली की इथंच सोडून जावं. मग मी त्यांना सरळ म्हटलं की तुम्ही आता इथं आम्हाला सोडता, तुमची गाडी तर स्टार्ट कशी होणार, सर्व्हिसिंगची इथं कशी घेऊन जाणार, काय थोडी तुम्ही ढकलत घेऊन जाणार आहे. नाही माझी मी करतो म्हणे. मग हे लोकांचं हे असं असतं की इतके काम चुकार आहेत ना हल्लीचे लोक, इतके रिक्षावाल्यांना ना नकोसं होतं. मी म्हणते कॅबवाले तर असे करत नाहीत ना, मग हे रिक्षावालेच का असं करतात. उगाच म्हणत नाहीत की जसं करावं तसंच असतं. मग उगाचच मेहनत करून पण यश येत नसतं अशा लोकांना बघा. तर काय करणार ना, मी त्यांना खूप हे केलं, पण ते काही आत यायला तयार नव्हतं. कारण दिवस तुम्ही पाहिलंच, उन्हात किती दगदग वगैरे माझी झालेली होती. त्यानंतर खूप असं कंटाळा आलता, घामे घूम चालते मी, आणि चालायची त्यावेळेस आपल्याला हिंमत नसते बघा. आणि आतमध्ये खूप चालणं आहे आमचं सोसायटीमध्ये, म्हणून मी त्याला म्हणतो ते बिल्डिंग आली हे करा, आणि तो तयार पण नाही. मग मी त्याला म्हणलं 20 रुपये एक्स्ट्रा देते तुम्ही सोडा, पण तो तेवढंसुद्धा तयार नव्हता बघा. आजकालची अशी लोक आहेत ना, म्हणजे समजून जरा घेत नाहीत. तर आता मी ते घर वगैरे झाडून घेतलं. हे बघा आणखी दुसरा एक कुटाणा झाला, ते म्हणजे दूध असं फाटलेलं दूध मला दूधवाल्याने दिलं. त्याला मी हा व्हिडिओ करून पाठवला, प्लस म्हणलं चला तुमच्यावर पण शेअर करावं. तर आंघोळ वगैरे झाली, सगळं भांड्याचा ढिगारा बघताय तुम्ही, सगळं आवरलेलं आहे मी. त्यानंतर म्हणलं स्वयंपाकाची तयारी करा. आता मला फ्रेश वाटतं, एकदम मस्त असं वाटतं आहे. जेवणासाठी काय बनवावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि मेन म्हणजे मला माहिती आहे का, आज जायचं आहे मला गावाला. आणि गावाला कुठे जायचं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. मी कोकण ट्रिपला गेलेली होती फ्रेंड्सबरोबर. त्यानंतर म्हणलं आता काय जेवणाला बनवायचं, कारण आज गेल्यानंतर मला म्हणजे रात्री निघणार आहे मी, बॅग वगैरे पॅक करून वगैरे. कारण रात्री मला वाटतं मी जरा उशीरच निघणार आहे, रात्रभर माझा प्रवास राहील. आणि मग हे बघा इथे मी आता भाकरीचं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग भाकरी वगैरे करून घ्यावं म्हटलं. बाकीचा जो काही स्वयंपाक वगैरे आहे तो सगळा मी आता आवरून वगैरे घेणार आहे. आणि फ्रेश वाटते, त्यामुळं काहीच वाटत नाही असं स्वयंपाक करायला वगैरे. कालची एक चपातीची कणिक राहिलेली होती, आणि कुठे वाया घालवणार ना, आता मी गावाला जाणार आहे म्हटल्यानंतर. आता हे तिघं कसं बाहेरचं हॉटेलचं वगैरे जेवण वगैरे करून घेतील. तर म्हटलं चला पहिल्यांदा जेवढं काय आहे तेवढं स्वयंपाक वगैरे करून घ्यावं, मस्तपैकी जेवण करावं. बॅग वगैरे पॅकिंग करायचं राहिलेलं आहे बघ माझं. असंच होतं, कुठे गावाला जायचं म्हणलं
झालं ना 2 दिवस साधी बॅग कधीच पॅक करून नसते, कारण की बऱ्याच बायका बघता तुम्ही माहेरी म्हणा इकडे तिकडे जायचं पण 2-2 दिवस आधी बॅग पॅकिंग वगैरे करतात. पण माझं खरंच सांगते अजिबात असं होतच नाही. प्रत्येक वेळेस माझं ही बोंबाबोंबच आहे, आता करेन उद्या करेन थोड्या वेळ करेन, असं करत करत राहून जातं. आणि जायच्या टायमाला बरोबर मग तर करावंच लागतं ना आपल्याला बॅग पॅक, मग त्यावेळेस केलं जातं. असं होतं. असं कोणाकोणाच्या बाबतीत खरं सांगा बरं होतं आहे का तुम्ही आधीच हे करून टाकताय वगैरे बॅग पॅक करता, कोणी कशा पद्धतीने करतं मला कमेंट करून सांगा. आणि ॲक्च्युली मी जिथं फ्रेंड वगैरे जाणार होतो ना तिथे ना मला व्हिडिओ वगैरे शूट करता आलं नाही, कारण कोकणामध्ये अजिबातच रेंज नव्हती ना, त्यामुळं. त्यानंतर स्वयंपाक झालं, जेवण झालं आणि आईने पाठवलेलं आहेत मला मँगो, आणि आईच्या शेतातले आहेत ॲक्च्युली. आणि खूप एक्सायटेड होते, कारण लहानपणी मला खूप वाटायचं आमच्या आत्याच्या वगैरे शेतात असायचं ना आंब्याची बाग वगैरे, पण आमच्याकडे नसायची. त्यावेळेस मला वाटायचं खूप असावी, द्राक्षाची वगैरे असायची, नंतर भरपूर वेगवेगळ्या पपईची वगैरे असायची, पण आंब्याची कधी नसायची बघा ना. आपल्याला क्रेज असतो खूप आंबे वगैरे खायचं, कैरी खायचं वगैरे, पण नसायचं. आणि त्यानंतर बघा आईनं खूप सारे आंबे म्हणजे 60 पण 80 आंबे पाठवले मला, तिनं म्हणली होती. आणि खूप छान असे केशर आंबे आहेत, आणि आईने इतके आंबे मला पाठवले. मी ती खुश झाले ते निमिषला. मी तिकडून हाक मारत होते निमिषी, ये बघ आजीने किती मँगो पाठवले. तसं पण मुलांच्या पप्पांनी खूप सारे मँगो आम्ही विकत ह्यावेळेस भरपूर अशी खाल्ले. त्यानंतर हे शेवटी आता हे केशर आंबे आलेले आहेत, तर हापूस आंबे भरपूर खाल्ले, प्रमाणाच्या भराशा मी ह्यावेळेस आंबे खाल्ले वगैरे. तर माझी तब्येत पण वाढली आंबे खाऊन खाऊन. तर आई बोलली होती की कधी चादर घे, त्याच्यावरती व्यवस्थित असं सगळं मांडून घे, आणि वरून आणखी ते झाकणे वगैरे म्हणजे काहीतरी कापड वगैरे झाक, तर व्यवस्थित अशी पिकतील. मला पापा म्हणत होते कशाला बॉक्समध्ये वगैरे हे कर, पण मला वाटलं की चला जरा असं हे आई म्हटले तर तसं करून बघावं. तर शेवटी मी आईचंच ऐकणार ना, मुलांच्या पप्पाचं थोडीच ऐकणार आहे. मग मी आईचं ऐकलं. त्यानंतर बघा आंबे अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळे मांडून घेत आहे. आणि केशर आंबा माझ्या पोरांना बिलकुल आवडत नाही बा. खाल्लं, मोठा मुलगा 1-2 वेळा तर खाल्ला, पण माझ्या छोट्या मुलाला एकच खाल्ला. नंतर मम्मा कसला टेस्ट लागते असं म्हणला तो, त्याने काय खाल्लंच नाही. एखाद जरी बाईट दिला ना तरी नाही मम्मा मला नाही आवडत असं करायचा तो नखरे त्याचे. तर आईनं दिलेले आहेत आंबे. खूप 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 आई थँक्यू. आणि एकदम मस्त आणि एकदम छान छान वास येत आहे घरामध्ये, आणि एकदम भारी वाटत आहे बघा. मँगो म्हणलं की फळांचा राजा असतो, आणि वर्षभर आपल्याला खायला भेटत, त्यामुळे एकदा मस्त खाऊन घ्यायचं. वजन वाढलं तरी चिंता करायची नाही फ्रेंड, भरपूर मज्जा मस्तीत आणि एकदम एन्जॉयफुल असं भरपूर असं आंबे खाऊन घ्या. वजन वाढलं तरी चिंता करू नका, कारण वजन वाढल्यानंतर आता माझं वजन वाढलेलं आहे, कमी मी कशी करणार आहे नंतर तुम्हाला समजणार आहे. आंब्याचं सीझन संपल्यानंतर ते पण शेअर करेन मी, वेट लॉस कशा पद्धतीने करणार आहे वगैरे. चला तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला नक्की सांग. बाय, काळजी घ्या सगळी, बाय.